थोडं थोडं भरून चांगलं लाटून त्याला तुमच्याकडे तूप रहेगा तो तूप लावणे का, नाही तर मग तेल बी लावेगा तो भी चलेगा। हा चालतंय का? हा तू तूप लावेगा काय ग बाई, मी तुझ्या तर भाषामध्ये का माझीच भाषा विसरून चालले। उसको तूप लावला तरी भी चालेगा। हा आणि जी येळवणी उरताय ना, तुला आमटी करू वाटली कर, नाही तर मग राहू दी। ये आमटी क्या होता है? आमटी बताओ भाभी, हम सीखेंगे। आमटीचं कसं असतंय, हिरवा मसाला वाटून घ्यायचा, तेलाची फोडणी द्यायची, त्याला त्याच्यामध्ये हिरवा मसाला टाकायचा, लाल तिखट मसाला हिरवा कैसे करेंगे भाभी? बाया 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 बाया, माझं सगळं विसरून चाललंय हिच्यामुळे। अगं अद्रक लसूण कोथंबीर सगळं वाटून घेणे का ना, तो हिरवा मसाला उसमें परतीने का, परतून त्याच्यामध्ये टाकणे का, आणि मग ती येळवणी थोडीशी डाळ आणखीन जो राहिलेली असते ना उलशी पोळी मेथी, तर ती डाळ साईडला ठेवणे का आमटीसाठी, ते वाटून सगळं मिक्स करून उसमें फोडणी देणे का, चरचर अशी आवाज आता है, मग ते फोडणी देणे का आमटी बनती उसकी। अच्छा। आणि थोडस गुळवणी बनवणे का, तर मग त्या गुळवणी काय बनवणे का भाभी? तो पोळी कशात बुडवून खाशील, मग काय आमटीत खाशील काय बुडवून पोळी, तू त्या गुळवण्यात बुडवून खावा लागती पोळी ती। ये कहाँ से लाएंगे? कुठं लाते नाही उसको, आपल्याच घर में बनवणे का, गुळ घेणे का, थोडस पाणी टाकणे का, त्यात थोडी इलायची टाकणे का आणि उकळणे का चांगला, मग त्याला म्हणतात गुळवणी, आणि उसमे बुडवून बुडवून खाणे का। अच्छा। हा झालं, बसलं का तुझ्या ध्यानात आता? थोड़ा बहुत समझ में आया, लेकिन जाने दो भाभी, तुमने लाया है तो मैं खा ही लेती हूँ। काय तुझ्या जीवाला लाज आहे का? कुरोडाला बी तसंच केलंच मला, आणि पोळ्याला बी तसंच केलं, ह्याच्यामुळे माझं लय डोकं सटकतंय बघ। तुमको ना काय पण बताने का ना, माझं मनच करीत नाही, मग ह्याच्यामुळेच माहितीये का, ह्याच्यामुळेच मला लय वैताग येतोय। चालले मी, जाते आता, लय भूक लागली। डाउनलोड मौज।